नमस्कार शेतकरी मित्रांनो, परत एकदा आपण शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची अशी बातमी घेऊन आलेलो आहे। तर सर्वप्रथम आपल्याला माहितीच आहे, जे आपल्या सध्या दुष्काळाची केवायसी करणे चालू आहे, ज्यासाठी एक VK नंबर म्हणजे विशिष्ट क्रमांक लागतो। तो विशिष्ट क्रमांकाने आता बऱ्याचशा शेतकऱ्यांची दुष्काळासाठी केवायसी करणे सुरू आहे। पण हे दुष्काळाचे पैसे बऱ्याचशा शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आहे की नेमकं आपल्याला जे अकाउंट त्या ठिकाणी केवायसी करता वेळेस दाखवते त्या अकाउंटला आणखी त्यांचा दुष्काळग्रस्त जे शेतकरी आहेत त्यांना त्यांचे पैसे मिळालेले नाही। अशामध्ये नेमकं त्या शेतकऱ्यांनी नेमकं कसं चेक करायचंय की नेमकं आपले पैसे कोणत्या अकाउंटला गेले आणि ते आपल्याला कसे मिळवता येईल, याबद्दल सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया की नेमकं पीक विम्याचे जे दुष्काळाचे जे पैसे आहे ते आपल्या कोणत्या अकाउंटला गेलेले आहे, कसे चेक करायचे। मित्रांनो, बघूया की नेमका आपल्याला जो आपला VK नंबर प्राप्त झालेला आहे त्यामधून आपल्याला आपली जी KYC झालेली होती, जे आपल्याला दुष्काळ अनुदानासाठी जी KYC झालेली होती, ते KYCचं पेमेंट जे आहे ते आपल्या अकाउंटला आलेलं आहे किंवा नाही, हे कसं चेक करायचं ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर या ठिकाणी आपल्याला गुगलमध्ये मी जी लिंक देणार आहे डिस्क्रिप्शनमध्ये ती ओपन करायची आहे। ती ओपन केल्याच्यानंतर ती लिंकचं सरफेस काही असं आपल्याला स्क्रीनमध्ये दिसतो, अशा प्रकारे ओपन होईल, ज्यामध्ये महाराष्ट्र शासन, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र आणि या ठिकाणी दिसते चेक युअर पेमेंट स्टेटस। या ठिकाणी आपल्याला हेच म्हणते की प्लीज एंटर युअर VK नंबर, जो आपल्याला विशिष्ट क्रमांक जो प्राप्त झालेला आहे तहसील कार्यालयामधून जी यादी आलेली होती, ज्यामध्ये तो विशिष्ट क्रमांक प्राप्त झालेला आहे, तो नंबर आपल्याला या ठिकाणी एंटर करायचा आहे। या ठिकाणी तो नंबर एंटर केल्याच्यानंतर सबमिट म्हणायचं आहे। जर आपण सबमिट केलं, आपण जर कधी रिसेंटली जर कधी आता अशामध्येच जर आपण KYC केलेली असेल आणि जर आपण ते सबमिट केलं तर त्या ठिकाणी आता लोड होत आहे। या ठिकाणी बघू शकतो आपण, पेमेंट तपशील अद्याप उपलब्ध नाहीत, कृपया तहसील कार्यालयाशी संपर्क साधावा। अशामध्ये जर आपण लेटेस्ट आता अशामध्ये जर KYC केलेली असेल तर या ठिकाणी स्टेटसमध्ये असं दिसून येईल। आणि जर आपल्याला KYC करून जवळपास 15 ते 20 दिवस झालेले असेल, त्यानंतर जर आपल्याला चेक करायचं असेल तर ते सुद्धा आपण चेक करू शकता की या ठिकाणी कसं दाखवतं आहे नेमकं, ते सुद्धा मी आता आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। या ठिकाणी आपण आत्ताच बघितलं की जो एक VK नंबर होता, ज्याने आत्ता 2 ते 3 दिवस अगोदर KYC केलेली होती, त्याचे पेमेंट स्टेटसमध्ये आपल्याला दिसू शकत होते की या ठिकाणी आपला जो पेमेंट स्टेटस आहे तो अद्याप उपलब्ध नाही, म्हणजेच त्यांचं जे पेमेंट आहे ते त्यांच्या शेतकऱ्याच्या खात्यावरती जमा झालेलं नाही। आणि त्यानंतर एक 15 दिवस झालेली एक जो VK नंबर होता तो या ठिकाणी एंटर करून आपण चेक करणार आहोत की नेमकं काय दाखवते। या ठिकाणी जो VK नंबर आहे तो कॉन्फिडेन्शियल असतो, तो एंटर केल्याच्यानंतर विशिष्ट क्रमांक एंटर केल्याच्यानंतर आपल्याला सबमिट या बटनला क्लिक करायचं आहे। सबमिट बटनला क्लिक केल्याच्यानंतर आपण या ठिकाणी थोडेसे प्रोसेस होत आहे, त्या ठिकाणी बघू शकतो। या ठिकाणी आपला जो VK नंबर आहे तो दिसतो आहे, त्यानंतर अकाउंट होल्डर नेम, त्याचा अकाउंट नंबर, KYC कधी केलेली होती त्याची डेट, त्यानंतर त्यांचे कोणत्या बँकमध्ये त्यांचे फंड जमा झालेले आहे ते फंड, त्यांची अमाऊंट आणि सक्सेस झालेला आहे किंवा नाही, हे सुद्धा या ठिकाणी दिसते। अशाच प्रकारे आपण आपला जो VK नंबर आहे तो एंटर करून आपल्या मोबाईलमध्ये सुद्धा चेक करू शकता की नेमकं आपले जे दुष्काळ अनुदान आहे ते आपल्या खात्यावर जमा झालेलं आहे किंवा नाही आहे। आणि जर आपल्याला KYC जर करायची असेल त्यासाठी जो VK नंबर लागतो, जो विशिष्ट क्रमांक लागतो, तो आपल्याला आपल्या जवळच्या तहसील कार्यालयामध्ये म्हणा किंवा आपला जो तलाठी कार्यालय असतं त्या ठिकाणी उपलब्ध असतो। अशाच प्रकारे आपण चेक करू शकतो की नेमकं आपलं जे दुष्काळ अनुदान आहे ते आपल्या खात्यावर जमा झालेलं आहे किंवा नाही झालेलं आहे। धन्यवाद। आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती। जर काही नवीन माहिती आली तर मी सर्वात अगोदर आपल्यापर्यंत घेऊन येत असतो, त्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। आणि ही जी दुष्काळ अनुदान आहे हे आपल्या खात्यावर जमा झाले किंवा नाही झाले हे चेक करण्यासाठीची जी लिंक आहे ती माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे, त्यावरती क्लिक करून आपण आपला स्वतःचा जो स्टेटस आहे, जो आपण VK नंबरने जी KYC केलेली होती ते अशा प्रकारे बघू शकता। धन्यवाद।